हॅलो फ्रेंड्स, तर ना मम्मीला काल एकादशीचा उपवास होता आणि ना इकडे मम्मी ना आम्ही नवीन फळ आणलं होतं. आम्हाला माहीत नव्हतं त्या फळाचं काय नाव आहे. आम्ही इथं कट करतोय, म्हणजे मम्मी कट करते. त्याची टेस्ट एकदम खरबूजसारखी आहे. यांच्या आत्ताच बांधणार झोपले. हे एवढ्याचे ते शिवला चिमटे घेतो, ओढतो, लाथा पण मारतो. कसे कपडे ओढितो त्याचे. वरून वाकल्या दाखवतो शिवदादाला ना. शिवदादाला वाकल्या दाखवतो तू. याला लागते मस्त शिव बरोबर खेळायसाठी. अरे शिवदादाचा हात खात होता काय. शिवचे केस धरून वाढतो का रे. शिवचे केस वाढतो काय. कसं ओढतो, किती फोडी अंगात त्याच्या. याच्या अंगातले कमी फोडी का. शिवांश गेला होता डीमार्टला आणि हे काय आणलंय, गोंडोल्याला आणलं का तुला आणलं. तुला आणलं का खेळणे. तू छोट बाळ आहे का. डीमार्ट मधून भिंगरी आणली खेळायची. ड्रेस ना. इकडे ना शिवच्या पप्पाने ना कपडे आणलेले. हे पिल्लूला आणलेले आणि ते खालच्या विराला टॉप आणलेला आणि हे पिल्लूचे कपडे. तो विरूचा आहे. विरूला आहे. हे बसलाय मेकअप करून मम्मीच्या मांडीवर. हॅलो फ्रेंड्स, तर ना आत्ता आम्ही चाललो हॉस्पिटलमध्ये, कारण की माझे ना दात खूप दुखत आहे, म्हणजे दात. तर डॉक्टरकडे चाललो आहे आणि मम्मी थांबते बाळाजवळ. पटकन जाऊन येतो आणि जर इमर्जन्सी वाटली तर मम्मी फोन करणार आहे. तर ना माझं बऱ्याच दिवसांपासून ना दात दुखत होता. तर आज फायनली म्हणलं डॉक्टरकडे जाऊनच येऊ. घरचे मी भरपूर उपाय केले पण काही फायदा नाही झाला. मागच्या वेळेस मी तुरटीचा उपाय केला तर त्यांनी मला खूप फरक पडला होता, पण यावेळेस काही पडलाच नाही. त्यामुळे म्हणलं डॉक्टरकडे जाऊन येऊ. आणि डॉक्टरने मला आहे ना रूट कॅनल करायला सांगितलं आहे, पण ते रूट कॅनलची ट्रीटमेंट करण्यासाठी 1 मंथ जातो आणि तोपर्यंत मम्मी पण थांबणार नाही आणि बरेच दिवस पण लागतात म्हणजे रूट कॅनल करण्यासाठी. आणि बेबी पण छोटा आहे, त्यामुळे मग मी म्हटलं नंतरच करू आपण रूट कॅनल. रूट कॅनल करण्यासाठी पण खूप वेळ लागतो, कारण की 4-5 वेळेस तर व्हिजिट करावंच लागते. आणि त्यात आहे ना चेक वगैरे करून झालं आहे. आता आम्ही निघालो घरी आणि मम्मीला एक कॉल करून बघितला बाळ उठलं की नाही. तर बाळ उठलेलं होतं. मग म्हटलं चला लवकर जाऊया घरी. कसं डॉक्टरकडे जाऊन आलं. डॉक्टरने सांगितलं रूट कॅनल करावं लागेल दाताचं, त्याशिवाय पर्याय नाही. डेंजरच आहे आता माझं. आणि मम्मीला नेमकी उद्या परवा जायचंय आणि आज आम्ही ना साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनवणार आहे. तर इथं आम्ही रात्री ना मी साबुदाणा घेतला अर्धा किलो आणि अर्धा किलो मध्ये ना म्हणजे ज्या मापाने मोजलं ना त्या मापापेक्षा 1.5 पट पाणी टाकायचं. ते बी उकळतं टाकायचं आणि रात्री टाकलं तर आम्ही भिजत. तर बघा इतकं छान भिजलंय, मस्त भिजलंय. आणि यामध्ये बटाटे भिजून घेतला आणि इथं बटाटे उकडत टाकले 1 किलो. अर्धा किलो साबुदाणा 1 किलो बटाटे. आता काय नाही तर बटाटे उकडून घेतले, उकडले बटाटे मस्त. साबुदाणा भिजला, हे बघा मस्त असे बटाटे उकडले. मस्त उकडले. मी ना पहिल्यांदाच हे चकल्या वगैरे करते. याच्या आधी मी कधीच केल्या नाही. उगाच मम्मी म्हणत होती देते करून नाही, ते पण नव्हते करणार. ते थंड झाले का बटाटे मग सोलून घ्यायचे आणि तोपर्यंत मी मिरची काढते. हिरवी मिरची घालू. तर आता एवढ्या मिरच्या घेतल्या मी. आता ये ना मी बारीक करून घेते तोपर्यंत. मस्त बटाटे सोलून झाले आणि
किसून बी घेतली तरी चालते. नाही जाऊ द्या खरंच ते केस नाही चिकट होते हा. किती फास्ट होतं. होते चिकट. मी एकदा किसले होते बटाटे ते उकडे नाही होत. लय चिकट झालं. एकदा मळून घेतले का चांगलं असलं पीठ चांगलं मळून घ्यायचं. ते भारी घ्यायचं बटाटे. हे मस्त होतं. चिकट नाही झाले काही नाही. हे म्हणजे साबुदाणा लय चिकट झाले. त्याच्यात मळल्या बरोबर होता. हे काय चांगलं भिजलं पण. आता हे बटाटे मिक्स करून झाले आणि आता हे साबुदाणा भिजून घेतलाय. साबुदाणा इकडंच घेते आता. भिजला पाणी उकळून घेतलं. एकच नाही घालवा. केकच तयार झाला. आता आहे ना ते बटाटे टाकते. आता आहे ना मी सगळं असं हे करून घेतलं. आता हा बटाटा मिक्स करायचा. ना आपल्या चवीनुसार घ्यायची. खरे ठीक असं मळून घ्यायचं चांगलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. किती वेळ झालं पीठ खरंच. मी करत होते मला जमल्याने मम्मी करते ना. आता भारी आल्या. चल मी जाते बाई मम्मी. इकडे ना जाळताई देते भरून आणि मम्मी करते चकल्या. इकडे मी ट्राय केल्या मला काही जमलं नाही. तुटून जात होत्या. छोट्या छोट्या असल्या तरी भरला. लक्षातच नाही राहत कोणीकडून फिरवायचं. काय ते हलका माल काय घ्यायचंय. त्याला बॅट बॉल घेऊन दिलता मी म्हणून शिव रुसला. बॅट बॉल घेऊन दिला. त्याच्या आधी काय करीत होता. रडत होता मोठमोठ्याने आणि त्याचं पाहून रुसला नाही आणि पण घेऊन आला. पाऊस आलाय आम्ही चकल्या वाळत घातलं होतं. पावसाने सगळा पाचका खायला. वरून तोही पळत पळत गेलो. पटक्यान काढून आणल्या. आता इथं टाकलं. वल्ल्याच्या अजून म्हणजे ना ते वाळल्याच नाही. आणि इतका पाऊस आलाय बाहेर. पावसामुळे सगळा पाचका झाला. पण आता वाळल्या ना तर चांगलं होतं. वल्ल्याच काढून आणले. वल्ल्याचे लेट टाकलं त्याने. हा लेट टाकले. लेट बनवलं होतं. होता तिला रोज जायचं होतं. तर ना मला कालच्या व्हिडिओला ना 2-3 कमेंट आल्या होत्या की तू त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की घर तुझं आणि तुझ्या जाऊबाईंचं पण एकत्रितलं आहे का. तर हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जेव्हा आम्ही जागा घेतली होती तेव्हा आपण सांगितलं होतं की आम्ही ना एकत्रित घेतलेली आहे आणि एकत्रित बांधकाम करणार आहे. आणि बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. भूमिपूजनच्या टायमाला पण सांगितलं आहे. तरी पण आत्ता परत एकदा सांगते की आम्ही एकत्रितलंच आहे आणि तसं पण आम्ही एकत्रितच राहतो. गावी एकत्रित असतो आणि इकडं पण आम्ही एकत्रितच राहायचो. फक्त आता कोरोनाच्या काळानंतर आम्ही सेपरेट दोन ठिकाणी रूमा घेतल्या होत्या. नाहीतर आम्ही एकत्रितच राहायचो. आणि त्या दिवशी असं झालं की टेरेसवरती बरेच कमेंटचे मी रिप्लाय केले. पण त्या कमेंटला रिप्लाय करायला ना असं झालं की आमच्याबरोबर छोट्या शिव आणि माऊ होते. तर ते खूप त्रास देत होते पाठीमागं. तुम्ही बघितलं असं ना व्हिडिओच्या थोडं बॅकग्राऊंडनं बघितलं असेल तर तो छोटा आहे ना त्या वाळूमध्ये उड्या मारत होता. शिव ती वाळू फेकत होता. त्यामुळे मग त्यांना घेऊन आम्ही पटकन खाली निघून आलो. त्यामुळे मग तो टॉपिकमध्ये मी सांगितलंच नाही. म्हणजे त्या कमेंटचं उत्तर देतच नाही आलं. 2 BHK बांधला. एक खाली आणि एक वर. एक खाली राहील आणि एक वरती राहील असं आहे. हे ना आम्ही हे ना फ्युचर प्लॅनिंग म्हणून बांधले असं खालीवरती.
म्हणजे आम्हाला पहिल्यापासून शेजारीच राहायचं होतं. तसं पण आम्ही फ्लॅट वगैरे बघत होतो तर शेजारीच बघत होतो. त्याच्यामुळं म्हणलं जरी आपण जागा घेतली ना तर आपण एकाच ठिकाणी घर बांधू असं आमचं पहिल्यापासून ठरलेलं होतं. माझं मिस्टरांचं आणि त्यांच्या मोठ्या भावाचं असं पहिल्यापासून ठरलेलं होतं की आम्ही एकत्र एकाच ठिकाणी राहणार असं. त्यामुळे मग आम्ही बांधकाम करताना पण असंच केलं, खालीवर केलं. आणि आम्ही पहिल्यापासून इकडं पुण्याला जेव्हा शिफ्ट झालो ना, पहिले आम्ही एकत्रितच राहायचो. पण कोरोनाच्या काळानंतर आम्ही ना डबल वेगवेगळ्या रूम घेतल्या, कारण की दोन्हींची पण फॅमिली थोडी मोठी झाली आणि ते 2 BHK आणि थोडे मोठ्या रूम घेतल्या तरी पण त्याचं खूप रेंट राहायचं. त्याच्यामुळं आम्ही ना सेपरेट अशा रूम घेतल्या होत्या. आणि आमचं गावाकडंच ना सगळं एकत्रितच, शेती वगैरे सगळं आमचं एकत्रितच आहे. गावी पण आम्ही असं सेपरेट वगैरे नाही, एकत्रितच राहतो. आणि ह्या क्वेश्चनचं आन्सर भेटलं असेल. आणि दुसरा एक क्वेश्चन होता की हे आत्तापर्यंतच्या बांधकामाला किती खर्च आला, तर ते टोटल अजून आम्ही काढलेलीच नाही. पूर्ण बांधकाम झालं की मी त्याची ना किती खर्च लागला ते पण सांगन. कारण आमचं बांधकामाचं बजेट ना आम्ही 40 लाखांपर्यंत आहे. तर ते वाढू पण शकतं, कारण की आम्ही इंटेरियर डिझाईन वगैरे आणि ना POP वगैरे केलं का ते थोडं वाढेल पण. आणि सध्या तर इथपर्यंत आहे आमचं बजेट. आणि टोटल खर्च जेव्हा होईल ना तेव्हा मला सांगेल, जागा धरून आणि हे बांधकामाचा खर्च धरून किती खर्च लागला. तर 1 गुंठ्याची जागा आहे ना आम्ही तेव्हा तर आम्ही ना ही 1 गुंठ्याची जागा आहे ना 2024 जुलैमध्ये घेतली होती. आणि तेव्हा आम्हाला ना 18.5 लाखांपर्यंत पडली होती. तर आता भाव वाढलेले आहे जागांचे. आणि तो आणि हा खर्च मिळून तुम्हाला नंतर सांगेल कुठपर्यंत गेला आहे टोटल.